मुंबईतून सुरुवात झाली असली तरी मुंबई ते चंदीगड हा विमान प्रवास आणि मुंबईतून ज्या बाईक चंदीगडला कुरिअर केलेल्या आहेत त्या चंदीगड इथून घेतल्यानंतरच खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे लडाख राईडला। जशी वारकऱ्यांना आज विठुरायाची तशीच आम्हा रायडर्सना आज लडाख वारीची। आता आम्ही 5 जण निघालेलो आहोत मुंबई ते लडाख, म्हणजे आता आम्हाला लडाखला जायचं आहे। इथला सगळा जीवन प्रवास, इथल्या लोकांचं राहणीमान हे आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत। प्रवासाला सुरुवात होत नाही तोच माशी शिंकली। खरं तर अजूनही आम्ही चंदीगडमध्येच आहोत, सिटीतच आहोत। सिटीतून बाहेर पडताना ही गाडी पंक्चर झाली आहे। तसं लडाखची सफर म्हणजे आव्हानांशी सामनाच, मात्र त्याचा प्रत्यय एवढ्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं। सुरुवातीलाच खटाटोप करावा लागल्यामुळे पोटात कावळे ओरडायला लागले। मस्त जेवण झालेलं आहे, पण इथे एक वेगळा प्रकार बघायला मिळाला। आपल्याकडे साखर आणि बडीशोप दिली जाते, तर इथे गूळ आणि बडीशोप दिली जाते। तर आधी पहिले बडीशोप खायची आणि त्याच्यावर गुळाचा खडा। पोटोबा झाल्यावर निघालो मनालीच्या दिशेने। चंदीगड ते मनाली हे अंतर कापण्यासाठी साधारणतः 9 तास लागतात। मध्येच आलेल्या अडचणींमुळे मनाली गाठणं शक्य दिसत नव्हतं। मनालीच्या आधी 176 किलोमीटरवर बिलासपूर लागलं। चंदीगड, नालागड, स्वारघाट, जकातखाना आणि बिलासपूर। रात्रीचे 8 वाजले होते। टार्गेट तर पूर्ण झालं नव्हतं, त्यामुळे आम्ही पहिला मुक्काम बिलासपुरातच करायचं ठरवलं। बिलासपूर मधली पहाट वेगळीच होती। पहाटे 5 वाजताच सूर्यनारायणानं दर्शन दिलं। बिलासपूरमध्ये जिथे आम्ही थांबलोय त्या हॉटेलच्या पाठीमागे एक नदी दिसते। त्या नदीच्या बाजूला एक मंदिर सुद्धा आहे, म्हणजे प्राचीन मंदिर आहे, पण ते मंदिर नेमकं कसलं आहे तर ते कळत नव्हतं। मग आम्ही ड्रोन उडवायचं ठरवलं आणि मंडीपासून मनालीपर्यंतच्या रस्त्यावर तुम्हाला ही अशा पद्धतीची घरं बघायला मिळतात। म्हणजे या घरामध्ये चीलच्या लाकडाचा वापर केला जातो आणि दगडाचा वापर केला जातो। या लाकडापासून या घरामध्ये गरम वातावरण तयार होतं थंडीमध्ये, आणि ज्या वेळेला बाहेर गरम वातावरण असतं त्यावेळेला या घरातलं वातावरण हे थंड असतं। आणि जर तुम्ही या घराची रचना पाहिली तर उतारावरती हे घर आहे, अगदी समांतर याला रस्तासुद्धा आहे, आणि याच्यावर ही जी कौलं आहेत ही दगडाची कौलं आहे। आपण इथे आता या घरात राहणाऱ्या एक आंटी आहेत, त्यांना आपण विचारूया। जी नमस्ते, यहाँ का ये जो आपने घर बनाया है तो घर में कैसा महसूस होता है? ठंडा होता है? ठंडा होता है, गर्मी में नॉर्मल होता है। अच्छा, या रस्त्यावरून जाताना घाटी आणि चिंचोळ्या रस्त्यांशिवाय रस्त्यातले खड्डे आणि ट्रॅफिक या सगळ्याचा विचार करून बाईक चालवावी लागते। थोडं पुढे आल्यावर गाडीला ब्रेक लावावा लागला, कारण दरड कोसळली होती। रस्त्यात बऱ्याच ठिकाणी दरड कोसळलेली आहे आणि दरड जी रस्त्यावरती आलेली होती तिचं काढायचं काम
युद्ध पातळीवरती ते सुरू केलेलं आहे. एकाच बाजूची वाहतूक चालू आहे. मुसळधार पाऊस पडल्यामुळे ही सगळी दरड खाली आलेली आहे. ही एवढे मातीचे ढिगारे असे रस्त्यावरती आलेत. आणि हे जे तुम्ही पाहताय, हे जे दगड आहेत, इतकी भुसभुशीत माती आहे की ह्या खालून चालताना असं क्षणभर वाटतं की आत्ता खाली येईल की काय. इथून थोडं पुढे गेल्यावर एक टनेल लागतो. हा मनालीच्या दिशेने जातानाचा सगळ्यात मोठा टनेल आहे. काही वेळातच आपण बोगद्यातून बाहेर पडणार आहोत. ही बोगद्यातली राईड आता संपतेय. आणि मग शालींचं शहर म्हणून ओळख असलेलं कुल्लू शहर लागतं. डोंगरावर दिसणारी छोटी छोटी घरं आणि बाजूला वाहणारी नदी, याच्या अगदी जवळून म्हणजे कुल्लूच्या हँगिंग ब्रिजवरून गाडी चालवणं एक मस्त अनुभव. कुल्लू शहरातून वाया नग्गरच्या रस्त्याने मनाली 39 किलोमीटरवर, तर पाटली कुहाल मार्गे मनाली 38 किलोमीटर. पण आम्ही नग्गर मार्गे जायचं ठरवलं. नॅशनल हेरिटेज म्हणजेच नग्गर कॅसल पाहून मनाली गाठायचं ठरवलं होतं. कुलू प्रांतातला नगरचा हा किल्ला म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. राजा सिद्धिसिंहनं 16व्या शतकात हा किल्ला बांधला असं म्हटलं जातं. आता ही हवेली आहे आणि 1846 पर्यंत या घराण्याचे जे वंशज होते ते या ठिकाणी राहिल्याचा उल्लेख देखील इथे आढळतो. तुम्ही जर का शैली पाहिली तर जशी इथल्या घरांची शैली आहे, घराची जी स्थापत्य शास्त्र आहे, तसंच या हवेलीचं पाहायला मिळतं. या शैलीला काष्टकुनी असं. दिवस मावळतीकडे झोकला होता आणि आम्ही मनाली मुक्कामी पोहोचलो सुद्धा. की या देवीला पशुबळी दिला जाईल. अशी आख्यायिका सांगितली जाते की महाभारतात वनवासाच्या वेळी ज्या वेळेला पांडवांचं लक्षागृह म्हणजे त्यांचं घर ज्या वेळेला जाळण्यात आलं, त्यावेळेला विदुराच्या सांगण्यावरून पांडव हे दुसऱ्या वनपरिक्षेत्रात आले. या ठिकाणी इथे आल्यानंतर त्यांना पिवळ्या डोळ्यांचा हिडिंब राक्षस आणि त्याची बहीण हिडिंबा ही या ठिकाणी वास्तव्य करत होते. त्यावेळेला राक्षसाला खूप भूक लागली होती आणि त्यांनी आपल्या बहिणीला काहीतरी भोजन घेऊन यायला सांगितलं. या वनपरिक्षेत्रात कुंतीसह पांडव होते आणि त्यावेळेला बघता क्षणी त्या हिडिंबाचं भीमावर प्रेम बसलं आणि म्हणून तिने त्यांना कोणालाही मारलं नाही. आणि ही गोष्ट ज्या वेळेला हिडिंबाला कळली त्यावेळेला हिडिंबा अतिशय क्रोधित झाला आणि मग भीमाचं आणि हिडिंबाचं युद्ध झालं. ते युद्ध झाल्यानंतर भीमानं त्या युद्धात हिडिंब राक्षसाला ठार मारलं अशी आख्यायिका आहे. आणि मग नंतर कुंतीच्या सांगण्यावरून या हिडिंबाचं आणि भीमाचं लग्न याच ठिकाणी झालं. पुढे भीमाचं आणि हिडिंबाचं लग्न झाल्यानंतर त्यांना जो पुत्र झाला त्याचं नाव घटोत्कच. घटोत्कचाचं मंदिर सुद्धा इथेच आहे. इथे महाराष्ट्रातले काही पर्यटक आम्हाला भेटले. हिडिंबा टेम्पल तर अतिशय सुंदर आहे. त्यावेळेचं जे लाकडावरचं कोरीव काम आहे ते अप्रतिम आहे. लाकडाचे ओंडक्याचा साईज बघितल्यानंतर कल्पना येते की इथले झाडं किती मोठी त्या काळी असू शकतील. आणि आजही देवळाची जे काय मेंटेनन्स त्यांनी ठेवला तो अप्रतिम मेंटेनन्स आहे. असंच जपणूक करायला पाहिजे. मनाली शहरातलं वनविहार, यामध्ये मोठमोठे देवदार वृक्ष आहेत. या वनराईतून फेरफटका मारणं म्हणजे पर्वणीच.
या राईडमध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर ही राईड अशीच सुरू राहणार आहे. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. इथे जाताना ट्रॅफिकची समस्या मोठी आहे. पावसामुळे रस्त्यांवर चिखल, त्यात चिंचोळे रस्ते, धोकादायक वळणं, हे सगळं पार करत आम्ही रोहतांगच्या चेकपोस्टवर आलो. आता मी रोहतांग पासच्या इथे चेकपोस्टवरती आहे. इथे तुम्हाला तुमची जी परमिशन घेतलेली असते तर ती परमिशन इथे तुम्ही तुमच्या गाडीवरती बसून ती परमिशन इथे चेकआउट करून घ्यायची असते आणि नंतरच तुम्ही मग रोहतांग पासला गाडी घेऊन जाऊ शकता. चेकपोस्टवर रोहतांगचं परमिट मिळाल्यावर खऱ्या अर्थानं सुरू होते राईड. आणि अखेर या रस्त्यावरचा पहिला हायपास म्हणजे रोहतांग पासला आम्ही पोहोचलो. मनाली सोडल्यानंतर इकडे पुढच्या रस्त्यावरती लागतो तो हा पहिला हायपास म्हणजेच रोहतांग पास. 13,058 फुटावरती आत्ता आपण आहोत. 13,058 फुटावरतीचा हा पास आहे. एकदम थंड वातावरण या ठिकाणी असतं आणि या ठिकाणी टुरिस्ट किंवा जे बुलेट स्वार असतात ते येण्यासाठी म्हणजे त्यांची धडपड असते की मी कधी एकदा रोहतांग पासला जातोय. मी आता रोहतांग पासला पोहोचली आहे. मला तर खूप भारी फिलिंग आहे. या रोहतांग पासचं जुनं नाव हे भृगुतुंग असं होतं. लेह लडाखचं स्वप्न मनात ठेवून निघालेल्या रायडर्सला रोहतांग पास पार करणं म्हणजे पहिला टप्पा गाठण्यासारखंच. पहिल्यांदा इतक्या उंचावर आलेल्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, म्हणून काही जण इथे फार थांबत नाहीत. आम्ही देखील पुढे निघालो. थोडं पुढे गेल्यावर अगदीच पोटात कावळे ओढायला लागल्यावर जवळची शिदोरी काढली. आम्हाला खूप भूक लागली आहे. रोहतांगवरून थोडंसं खाली आलो पण भूक काही कंट्रोल होत नव्हती. तर मग आमच्या जवळची शिदोरी काढली आहे. तिखट मिठाच्या पुऱ्या आहेत. आत्ता तरी ह्या तिखट मिठाच्या पुऱ्यांनी आम्हाला आमची भूक भागवावी लागणार आहे. धनाजींनी त्याच्या घरून तयार करून आणल्यात. धनाजी किती दिवस टिकतील अजून? 2-3 दिवस जातील. चला म्हणजे 2-3 दिवस आमच्या नाश्त्याची सोय धनाजीने केलेली आहे. सगळेच जण आता इथं येऊन ह्याच्यावरती ताव मारतील. मी नाही कंट्रोल करू शकत. आमचा पुढचा मुक्काम जिस्पाला असणार आहे. तोपर्यंत पोटात इकडे खायला काहीच मिळणार नाही. आणि पुन्हा सुरू झाली मड राईड. हिमाचल प्रदेशच्या सिसूची बॉर्डर क्रॉस करून आम्ही तंडीच्या दिशेनं निघालो. काही वेळानंतर वामकुक्षी काढूया म्हटलं आणि झाडाच्या सावलीत आकाशाचं पांघरुण ओढून आम्ही काही काळ विश्रांती घेतली. सिसू ते तंडी हे 25 किलोमीटरचं अंतर कापताना समोर निर्मनुष्य रस्ता, निळं आकाश, त्यात पांढरे शुभ्र ढग आणि रस्त्याच्या बाजूला वाहणारी नदी. यामुळे ही राईड नक्कीच लक्षात राहणार आहे. आता काहीही झालं तरी लवकर तंडीला पोचायचं हे डोक्यात ठेवून आम्ही निघालो. कारण तंडीच्या पेट्रोल पंपानंतर पुढे जवळ पेट्रोल पंपच नव्हता. त्यामुळे टँक फुल करून घेण्यावाचून पर्यायच नाही. इथे तंडीत आल्यानंतर इथे हा एक पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपानंतर मात्र 365 किलोमीटरपर्यंत तुम्हाला पेट्रोल पंप मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला फ्युएल आत्ताच भरून घ्यायचं आहे. पुढे तुम्हाला डायरेक्ट लेहला तुम्हाला पेट्रोल पंप मिळणार आहे. नाही कॅन भरून घ्यायचे, टँक फुल करायची आहे आणि मग लेहच्या दिशेने निघायचं आहे.
आता तंडीवरून निघाल्यावर जिस्पा खुणावत होता, कारण आमचा मुक्काम जिस्पाला होता. जिस्पामध्ये पोहोचल्यावर नदी किनाऱ्यावरचे टेंट पाहिले आणि थकवा कुठल्या कुठे पळाला. मी आता पोहोचलेली आहे फायनली आजच्या दिवसाचं जे माझं डेस्टिनेशन होतं, लास्ट डेस्टिनेशन जिथे मला मुक्काम करायचा होता ते आहे जिस्पा. मी जिस्पाला पोहोचलेली आहे. हे नदी किनारी, इथल्या जिस्पाच्या नदी किनारी हे टेंट लावलेले आहेत आणि या टेंटमध्येच आत पाहिलं तर समोर